तुम्हाला माहित आहे का गुढीपाडवा का साजरा केला जातो? तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। महाराष्ट्रात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जातो। संवत्सरा पाडो संस्कृत भाषेत या नावाने प्रसिद्ध असलेला गुढीपाडवा हा महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो। हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि महाराष्ट्रात कापणीचा हंगाम आहे। गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस। राज्यातील लोक गुढीपाडवा त्यांच्या घराची सजावट करून घरी स्वादिष्ट अन्नपदार्थ गोडधोड बनवून आणि कुटुंबातील सदस्यांसह विशेष विधी करून साजरा करतात। गुढीपाडव्याचा इतिहास आणि महत्त्व काय आहे? तर गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याचा दिवस। हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने देखील या दिवशी दिवस, आठवडे, महिने आणि वर्षाची ओळख करून दिली। दरम्यान दुसरी आख्यायिका राजा शालिवाहनाचा विजय देखील गुढीपाडव्याला साजरा केला जातो, कारण तो पैठणला परतल्यानंतर त्याच्या लोकांनी गुढी किंवा ध्वज फडकवला होता। दुसऱ्या पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामांच्या काळात दक्षिण भारतावर राजा बळीचे राज्य होते। प्रभू श्रीराम माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात असताना दक्षिण भारतात आल्यावर त्यांची भेट सुग्रीवाशी झाली। सुग्रीव हा बळीचा भाऊ होता। सुग्रीवाने श्रीरामांना त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि बालीच्या कुशासनाबद्दल आणि दहशतीबद्दल सांगितले। त्यानंतर भगवान श्रीरामांनी बळीचा वध करून लोकांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले। तो दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा दिवस होता। यानंतर दक्षिण भारतातील लोकांनी आनंदात विजयाचा ध्वज फडकावला आणि घरोघरी रांगोळी काढून आनंद साजरा केला। तेव्हापासून आजही दक्षिण भारतात गुढी म्हणजे विजयाचा ध्वज। गुढीपाडव्याच्या दिवशी ध्वज फडकवला जातो आणि हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्रातील लोक गुढी बनवून गुढीपाडव्याचा सण साजरा करतात। लांब बांबूच्या काठीला ताज्या कापडाचा तुकडा बांधून कडुलिंबाची पाने आणि साखरे बत्तीसे वापरून बनवलेला हार देखील घातला जातो। काठी चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवली जाते। गुढी ही विजयाचे प्रतीक आहे। वाईटाला दूर करणारी गुढी समृद्धीला आणते असे मानले जाते। गुढी उभारून लोक प्रार्थना करतात। गुढीपाडव्याच्या दिवशी लोक लवकर उठतात, आंघोळ करतात, त्यांची घरे स्वच्छ करतात आणि त्यांची दर्शनी दरवाजे सुंदर रांगोळी आणि गुढीने सजवतात। नववर्ष साजरे करण्यासाठी ते गुढीची पूजाही करतात। शेवटी पुरणपोळी आणि श्रीखंड यांचा समावेश असलेल्या स्वादिष्ट पदार्थासह कुटुंब आणि मित्रांसह आस्वाद घेतला जातो। संवत्सराच्या पहिल्याच दिवशी कडुलिंब आणि मिश्राची कोमल पाने खाण्याची सुद्धा प्रथा आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।